महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भामध्ये आज मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आज मुंबईमधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची ही बैठक होणार आहे। इकडे आज मुंबईमध्ये तर उद्या दिल्लीमध्ये पार पडणार आहे महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक। 10 फेब्रुवारीपर्यंत जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सोडवण्याचा महाविकास आघाडीचा या बैठकांच्या माध्यमातून प्रयत्न असेल। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, अमोल, थोड्याच वेळानंतर ही बैठक सुरू होणार आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये आता अनेक नेते यायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच या ट्रायडंट हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर देखील ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचतील। ते त्यांचं जे घर आहे राजगृह तिथून निघालेले आहे। दादरवरून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ज्यावेळी ते दादरला होते त्यांच्या घरी त्याचवेळी त्यांची म्हणजे वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली अशी देखील माहिती मिळते। आणि त्याच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर पक्षाचा एक अजेंडा घेऊन मागण्या घेऊन आता या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आजची बैठक महाविकास आघाडीची महत्त्वाची ठरणार आहे। जी मागची बैठक होती त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून पुणकर आले होते आणि जे मानापमानाचं नाट्य घडलं होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यानंतर आज स्वतः प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला महत्त्व आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे या बैठकीमध्ये किती जागा मागतात आणि किती जागा ॲक्सेप्ट केल्या जातात आणि या संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये त्यांना अंतिम किती जागा दिल्या जातात हे देखील आजच्या बैठकीमध्ये ठरेल अशी शक्यता आहे। कारण की प्रकाश आंबेडकर यांची मागणी 5 ते 6 जागांची आहे। मग अकोला असेल, परभणी असेल, सोलापूर असेल या ज्या जागा आहेत त्या प्रकाश आंबेडकर यांना हवे आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तयार होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळेच आजची बैठक महत्त्वाची आहे आणि आजच्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये उद्या बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये फायनलाइज केलं जाईल की कोणाला कोणत्या जागा दिल्या जातील आणि ज्या 8 जागांचा तिढा होता तो तिढा देखील आजच्या बैठकीत सुटतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणूनच प्रकाश आंबेडकर हे स्वतः आजच्या बैठकीला उपस्थित राहतील। यामध्ये मग एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल, त्यांच्याबरोबर जो वंचितचा अजेंडा आहे तोच अजेंडा इतर पक्षांचा देखील आहे का। शिवसेनेबरोबर तर आधीच वंचित बहुजन आघाडीची एक बैठक बोलणी झालेली आहे। पण दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे जयंत पाटील असतील किंवा नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील यांच्याबरोबर देखील त्यांचे जे मतभेद आहेत ते दूर होतील आणि आजच्या बैठकीमध्ये एकमत होऊन शेवटी जागा वाटपाचा तिढा हा सुटणार का आणि वंचितला किती जागा मिळणार हे आजच्या बैठकीमध्ये फायनलाइज होईल। थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होईल। आता नेते यायला सुरुवात झालेली आहे। प्रकाश आंबेडकर देखील अगदी थोड्याच वेळात या बैठकीला पोहोचतील। निश्चित अपडेट घेत राहू। अक्षय, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।